आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात का, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. रूप आपला डेंजर हाय, कॉफी त्रासच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण कोणी कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी आपली मुख्याध्यापक माननीय सर खशाबा आनंदराव देशमुख सरांना विनंती करतो आपण कृपया आम्हाला इतिहास शिकवण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला या इतिहासामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींची जाणीव झाली. असे आमचे इतिहासाचे तज्ञ सर माननीय दत्त मंचावर उपस्थित आहे. वाचायचं ज्यांनी शिकवलं असे आमच्या आदरणीय सर प्रकाश ढगाळे सर यांना मी विनंती करतो की यांनी मंचावर यायचं. बंद असल्यामुळे ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही, तरी देखील त्यांचं मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आता ते जे आपले मुख्याध्यापक आहेत ज्यांनी मागील काळाकाळातील विद्यार्थ्यांना शाळा आपली म्हणजे आता पूर्णतः वरती आलेली परिस्थिती उभं करण्याचं काम केलं असे आमचे माननीय मुख्याध्यापक आनंदराव गणपती कांबळे सर यांना त्यांनी त्याचबरोबर सावित्री लोखंडे मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे आपल्याला विनंती करतो.
बसा इकडे. त्याचबरोबर मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण वर्गामध्ये जाऊन बसून घ्या. ही शाळा आपल्या ही शाळेला आपलं घर आहे. त्यानंतर या शाळेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन मुलांना म्हणजे वर्गामध्ये वर्गाच्या बाहेर सुद्धा कायमस्वरूपी त्यांचं लक्ष असणारे आमच्या शाळेचे त्यांना आम्ही शिपाई म्हणणार नाही, ते आमच्यासाठी सरच आहे. तर त्यांची मी खाशापा बाबा यांचे देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना मी विनंती करतो आपण मी काय म्हणते वैभव हा हा आम्हाला फोन करत आहे की तुम्ही प्रयोग करण्यासाठी थांबा. मग 40 जण आहे का 45 होते ए चला लावा पटापट पटापट त्याच्याकडे बघा एकदम असे पोस्ट करून मला हा या. शाळा भरलेली आहे. अजून शाळेमध्ये विद्यार्थी आलेले नाहीत. तर आपल्या या शाळेचे माझे विद्यार्थिनी किरण एकावळे या विद्यार्थिनी, त्यानंतर जयश्री यादव, जयश्री पवार, जायला व्यवस्थित नाही नाही कुणी जाऊ. वेदना पवार, सुनीता मराठे, सुवर्णा रोमन, सुवर्णा सुर्ले, बरोबर लागली. रेश्मा देशमुख, मेरा कर्मा तू गाणाऱ्या रेश्मा देशमुख, शीतल यादव, स्वाती पाटील, आशा नेवगे, दीपाली यादव या विद्यार्थिनी मार्च 2000च्या अभ्यासक्रमात असणाऱ्या माया पवार आणि प्रतीक्षा किरकावडे, सुनीता तोडकर सुनीता तोडकर, या सर. उमेश मराठे, उत्तम पवार, अशोक पवार, अशोक पवार, खेळीसाठी घाबरत आहे. निलेश सोनावले, राहुल सोनावले, गोपीचंद तोडकर, रामचंद्र जाधव, संभाजी यादव, श्रीकांत यादव, श्रीकांत काळुरकर, नितीन सोनावणे, विकास रोमन, आबासो यादव,
रुपेश पवार, जालिंदर पवार, मनोज खेटे, लिंबू मारला मला फेम नारायण डांगे, अर्जुन टोळे, क्रिकेटचे वेळ असणारे प्रदीप नेवगे, दीपक टोळे, सुरेंद्र पवार, संभाजी मोहिते, काकडे आणणारे संभाजी मोहिते, असा संदीप मोहिते, काकडे आणणारे उशिरा पोहोचले ना, सर नाही तर तुम्हाला दिवसभर काय सुचवलं नसतं, कारण तो धक्का मुलं अजून मधून घेतली की सहज सांगत असतात. स्वागत करतो या कार्यक्रमात देशमुख सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. या कार्यक्रमासाठी एकने सर, ढगाडे सर, पिसाळ सर, कांबळे सर, त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहात, त्याबद्दल आपलं स्वागत. गैलान सरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू आहे, प्रतिमा पूजन सुरू आहे. काय नाही बाबा, तुम्ही पैसे जमा करायला दिसत नाही. आम्ही 9 जण 8 पासून कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. 2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहायचं. सावधान वाहूया. सावधान. प्रमोद देशमुख सर यांचं स्वागत 2000च्या बॅचच्या हस्ते होत आहे.
त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. टाळ्यावरून सर्वांनी स्वागत करायचं. शाल श्रीफळ घेऊन स्वागत होत आहे सरांचं. स्वागत होत आहे. त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे. माझ्याकडे बघ. विवेक वाघमारे मॅडम यांचंही 2000 बॅचच्या वतीनं स्वागत होत आहे. ठीक आहे. एक मिनिट. 2000 बॅचच्या वतीनं श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. वडील शंकर मराठे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल 2000 बॅचच्या वतीनं त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही 2000 बॅचच्या वतीनं श्रीफळ देऊन हा सुंदर आवाज आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवणारे शाल्मले डेकोरेटरचे महेश रोमन आणि बहुमूल्य असं योगदान या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे. तरी त्या 2000 बॅच मधील विद्यार्थी त्यांचंही श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे. सर्वप्रथम राहुल सोनवणे यांचं 2000 बॅचच्या वतीनं श्रीफळ देऊन राहुल सोनवणे यांचं स्वागत झालेलं आहे. यानंतर राजेश पवार स्वागत होत आहे. गोपीचंद तोडकर यांचं स्वागत. चेहरा चांगला नाही. सर्व घेवण केलेलं आणि काळाची गरज आहे. कुठल्या तरी माध्यमातून 2000 या विद्यार्थी स्नेह संमेलन यांनी आयोजित केलं. ज्यांनी या कार्यक्रमासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्यांना जेवढं आम्ही धन्यवाद देतो तेवढे थोडेच आहे. आणि या शुभप्रसंगी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दीपावलीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा देतो. पुढील भविष्य सुखाचं समाधान जावो ही इच्छा व्यक्त करतो. आणि या शिक्षकांनी इथे 2000 साधे याच्यानंतर सुरेश मराठे यांच्या वतीने राज्यात कार्यरत आहेत असे कमलेश्वर मुख्याध्यापक यांचाही सुद्धा शरद मराठा याच्यानंतर पवार सध्याच्या पदावर आहेत ते प्रसिद्ध सत्कार करतील. तरी या कार्यक्रमाची कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे माजी शिक्षक आणि आता सध्या कार्यरत असणारे आमचे डागाले सर या सर्वांचा सत्कार करणे आमच्या विद्यालयाच्या वतीने अनिवार्य आहे. त्यामुळे आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कांबळे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या गुरुदेव कार्यकर्त्यांचा सत्कार करावा ज्यांनी अशी पिढी घडवली. तर प्रथमतः देशमुख सर यांचा सत्कार आमच्या विद्यालयाचे आणि आत्ताचे नाव प्रतीक्षा पांडुरंग देवकर. बस
मी पण नोकरी करते. हां मोकळी. माझे नाव सुवर्णा जयवंत सुर्ले. सुवर्णा जयवंत सुर्ले आणि सासरचं नाव सुवर्णा दादासाहेब पवार. मी पुण्याला असते. मी शीतल यादव. सध्याचं माझं नाव शीतल संभाळ मोकळे. व्यवसाय शेती आणि मिस्टर जॉब करतात. माझे आता नाव सुवर्णा सतीश भोसले. माझं गाव चव्हाणवाडी आहे. मी सध्या आता मुंबईला राहते. माझे मिस्टर जॉब करतात. माझे माहेरचे नाव किरण हिमत पेटकावडे. आताचे नाव सौ किरण संतोष कदम. माझ्या मिस्टरांनी आर्मीमध्ये 21 वर्ष सर्व्हिस करून आता रिटायर होऊन ते दुसरा जॉब करतात. मी गृहिणी आहे. मला एक मुलगा आहे. माझं छान झालं. चंद्र यादव बेरवळ. आता सध्या मी कोडोली मध्ये राहते. जयश्री महादेव मोरे. माझे मिस्टर शेती आता सध्या करतात आणि ते आता बायोशुगरचे संचालक आहेत. सासरचे नाव माझे रेश्मा बाळासाहेब राजे घोरपडे. रेश्मा बाळासाहेब राजे घोरपडे. माझे मिस्टर पोलीस पाटील आहेत. शेती करतात आणि इतर बिझनेस. माझं गाव अपाडे. मी सध्या मुंबईत राहतो. नोकरी प्लस व्यवसाय करतो. माझे नाव वंदना शामराव निमट वागजायवाडी. माहेर आहे. लग्नानंतरचे नाव वंदना पोपट देसाई. मी उरुलमध्ये माझं सासर आहे. मी आता उमरजमध्ये आहे आणि माझे मिस्टर आर्मी रिटायर आहेत. आता घरीच असतात. जॉब नाही. धन्यवाद. आता जॉब नाही. अजून सुद्धा आम्ही आजोबाला आहे पण माझे माहेर कोलोनी. मला आता सरेगाव मध्ये दिला. माझे मिस्टर शेती करतात. मला 2 मुले आहेत. आम्ही एवढ्या वर्षातून सगळे एकत्र आलो. त्याबद्दल मला खूप आनंद झाला. सर तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. मला पहिला माझं माहेरचे नाव जयश्री लक्ष्मण पवार. सासरचं नाव जयश्री रवींद्र पवार. माझे मिस्टर कोल्हापूरला आहेत. मी जॉब करते. माझे मिस्टरही जॉब करतात. 2 मुले आहेत मला. मोठ्या कंपनीमध्ये आहेत पुण्याला. छोट्याचं इंजिनिअरिंग चालू आहे. माहेरचं नाव माझं सुनीता मारुती आहे. सासरचं नाव विठ्ठल कृष्ण सावंत. आणि साखरे. मी आधीची माया वसंत पवार. लग्नानंतरचे माया जितेंद्र पाटील. मला 2 मुले आहेत. माझे मिस्टर आता 6 महिने झालं ह्या जगातून गेले. मला त्याचं वाईट वाटतं. पण मला त्रास वाटते की ते माझ्या बरोबर आहेत. नेहमी सतत माझ्या सोबत असतात. मी आता तुमच्यामुळे हसत खेळत सगळ्यांच्या बरोबर आहे. 6 महिन्यात तर मला एवढा आनंद झालाय की मी ते आता तुम्हाला नाही सांगू शकत. माया असू द्या आता. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे शिक्षक माननीय देशमुख सर, इटले सर, धडारे सर आज सगळे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा फार आनंदाचा क्षण आहे. 25 वर्षानंतर आज आपण एकत्र आलोय. आज सगळ्यांच्या भेटीगाठी होत्या. बरीचशीच विद्यार्थिनी असू द्या, विद्यार्थी असू द्या, 25 वर्षानंतर आपण एकमेकाला बघतोय. त्याच्या आधी कधी आपली गाठभेट बी झाली नव्हती. सर पण असतील. सर ढगाले सर कधीतरी भेटायचे पण देशमुख सर, एकने सर 25 वर्षानंतर संवाद आपल्याला लाभलाय आणि अतिशय
राहुल सोनवणे असेल, आमचे मोहिते असतील, संदीप मोहिते, उमेश मराठे, माया पाटील यांनी फार ह्याच्यात परिश्रम घेतले. खरंच या सगळ्यांना एकत्र आणण्याची प्रक्रिया जवळजवळ 2-3 महिने झालं चालू आहे आणि प्रत्येकाला पर्सनली कॉन्टॅक्ट करून मुलींना असू द्या मुलांना असू द्या हे जुळवणं एवढं सोपं नव्हतं आणि एवढी उपस्थिती लागत हे असं आमच्यासारख्यांना वाटत बी नव्हतं. असं वाटत होतं काय किती येतील किंवा किती नाही. आणि हो 100% त्याच्याबद्दल धन्यवाद, मुलींचं धन्यवाद. 100% उपस्थिती आहे आणि आजचा दिवस फार आनंदाचा आज आपल्यासाठी सर्वांच्यासाठी. फक्त एकच आता थोडस नियोजन ह्याच्यात आपल्याला करायचं आहे. अजून पुढे आपल्याला जरा थोडीशी चर्चा करायची आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या 5-6 जणांनी सगळ्या कार्यक्रमाचा खर्च असू द्या, नियोजन असू द्या, सगळं आपला स्वतःचा वेळ लागून चांगलं हे केलं. फक्त एकच जरा आपल्या थोडस जरा चर्चेच्या ह्याच्यामुळे एक गोष्ट फक्त राहिली. आपल्या सगळ्यांच्या वतीनं शाळेसाठी काहीतरी आपल्याला योगदान द्यायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे. हे आता काय झालं, एकदा आपण ग्रुप मीटिंग घेतली होती पण थोडंसं सर 5-6 जण तिथं अवेलेबल झाले, कामाचा ऑफ आहे सगळ्यांना, सगळे ह्याच्यामुळे काही हे होऊ शकले नाही. मग आमचं ठरलं की बाबा ज्या दिवशी आपण सगळे एकत्र येऊ त्यावेळी चर्चा करू आणि त्यावेळेला काहीतरी निर्णय घेऊन आपली शाळेसाठी बी काहीतरी योगदान देण्याचा त्यावेळेला प्रयत्न करू. त्यात कांबळे सरांचं आपण मार्गदर्शन करूया, घेऊया. त्यांच्या अनेक सूचनेने काय करता येईल विद्यार्थ्यांसाठी. आपले शरद मराठे आहेत, शरद मराठ्यांचं फार मोठं योगदान असते सगळ्याच गोष्टीत. ते आपल्याला काय मार्गदर्शन करतील, शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या पद्धती ह्याच्यासाठी काय करावं लागेल. आपण थोडा वेळ आता हे झाल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर थोडं बसू, सगळ्यांनी चर्चा करू, काय आपल्याला करता येईल देता येईल. त्या हिशोबाने निश्चित ती बी कमी आपण पूर्ण करून टाकू. आणि अतिशय आपल्या भागात आता आम्ही बघतोय इथं असतोय अख्ख्या भागात सर पहिलाच गेट टुगेदरचा कार्यक्रम वाचल्यावानीच आहे. सारख्या ठिकाणी एखाद्या वेळेला होतो आणि तिथं चालू असते ती जरा गाव मोठं आहे तिथं सगळ्या गोष्टी असतात, पण भागात दोन्ही भागात हा पहिला गेट टुगेदरचा कार्यक्रम आपला आहे. आणि या कार्यक्रमाच्या उद्दिष्टाने आपण एकत्र विद्यार्थ्यांच्यासाठी काय करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊया. त्याला काहीतरी विषय चांगला राहील, येण्याची ऊर्जा सगळ्यांना मिळेल, हे एवढंच मी हे करतो. आणि धन्यवाद कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. थँक्यू. रेश्मा म्हणती का नाही कदा काय करा झालं तुम्ही मला ओळखलं नाही. मी रात्री कॉल करणार होती, मला सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो की यांनी सर्व कार्यक्रम आपला हा जुळवून आणला. 25 वर्षानंतर सर्वांना एका जागेवरती आणण्याची जी काही मेहनत घेतली सर्वांनी, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. माझे नाव संभाजी तानाजी मोहिते, कोचरेवाडी. आता मी सध्या बोईसर पालघर जिल्हा येथे जॉबला आहे. माताडीमध्ये माझा जॉब चालू आहे. पहिल्यांदा सर्व सर आणि सर्व विद्यार्थी यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो, माझे नाव श्रीकांत दादासाहेब यादव आणि मी शेती करतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव नारायण तुकाराम डांगे, गाव दापोली. सध्या मी मुंबई येथे आहे, व्यवसाय करतोय. मिसेस गृहिणी आहे, 2 मुलं आहेत. माझे नाव आबासाहेब बापूराव यादव. बाहेर नाही आयोजक, नियोजक, संयोजक यांचे मनस्य आभार. त्यांनी 25 वर्षानंतर एवढा चांगला कार्यक्रम घडवून आणला. मी मुंबई येथे बेस्ट चालक आहे.
आणि माझे सासरवाडी वसंतगड आहे. सर्वांना नमस्कार. माझं नाव संभाजी यादव देरवड. सध्या राहतो वाशीला. जॉब व्यवसाय करतो. माझे नाव शरद अप्पा सोनवणे, गाव डेरवण. मी सध्या ठाण्यामध्ये राहतो. मी एक रिक्षा चालक आहे. माझे नाव प्रदीप वसंत नेवगे. मी मध्यवाडी येथे आहे. बीडला जॉब करतो. माझे नाव रुपेश पवार, शेती करतो. तेवढे राहिलं नाही. मेरा कर मातू मेरा कर मातू मेरा सब कुछ है मेरा पंचवीस वर्ष वाट बघायला लागली भेटणे सर असं या गाण्यासाठी. या आवाजात बदल झाला नाही. छान आवाज आहे, छान.
मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा आहे. मी व्यवसाय करतो अंधेरी मुंबई आणि खास करून सगळ्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो. तो मला एवढा बघून एवढा आनंद झाला, माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला. ते सगळ्यांचे सरांचे थँक्यू, सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. शाळेच्या आठवणी भरपूर आहेत. येईल तेवढं. आठवणी भरपूर आहेत. बोलण्यासारखं काय लक्षातच काय भरपूर दिवसांनी भेटलोय सगळे. समाधान म्हटलं. आयोजकांचे खरंच खरंच आभार. 25 वर्षासाठी जास्त कोण काम कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं. थँक्यू. आमच्या आता मॉनिटर येणार आहेत. मॉनिटर 2 शब्द बोलणार आहेत. उमेश मराठे आमच्या शाळेचे मॉनिटर. पाहायला गेलं तर मला इथं 0 स्टेट आहे. मी ह्या शाळेमध्ये शिकलेलो आहे. देशमुख सर, एकमे सर, दगाडे सर, देशमुख सरांचं मॅथमॅटिक्स याचा मला भरपूर फायदा झालेला आहे. मी देशमुख सरांनी शिकवलेले भूमिती, मॅथमॅटिक्स यांनी मी खूप काही घेऊन गेलो. इनिशियल मी नाव सांगायचं विसरलो. सगळ्यांना माहिती आहे माझं नाव उमेश मराठे. 10वीपर्यंत शिक्षण माझं इथं झालं. तर मी म्हणजे मला माहित प्लसमध्ये माझा पहिला क्रमांक होता. त्याच्यानंतर ग्रामपंचायत लेवल ह्या लेवलला मी इथे होतो. त्याच्यानंतर मी तालुका स्तरीयला गेलो. म्हणजे बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये माझं 11वी 12वी सायन्स झाल्या. तिथे गेल्यानंतर मी म्हणजे जेव्हा तालुक्याचे सगळे विद्यार्थी एकत्र येतात, ग्रामपंचायतीतून तालुक्यात सगळे येतात, तेव्हा तिथं म्हणजे मला स्वतः कळालं की आपण कुठे आहे. तिथे भरपूर अभ्यास केला. 12th स्टँडर्डला मी थर्ड रँकला होतो. तिथे 70% पर्सेंटेज मिळून मला तिथे थर्ड रँक आला. त्याच्यानंतर मी जिल्हा स्तरावरती सातारला गेलो. तिथे मी माझं डिग्री कम्प्लीट केलं, B.Pharm कम्प्लीट केलं. तिथेही मी थर्ड रँक मध्ये होतो. म्हणजे 3 स्तरावरती मी नंबरमध्ये होतो. इथे ग्रामपंचायत, तालुका स्तरीय आणि जिल्हा स्तरीय. पण मी नंबर प्रत्येक ठिकाणी लागला. सरांचे मला एकमे सरांचं मराठी अजून मला आठवतंय. देशमुख सरांचं गणित आणि दगाडे सरांनी जे माझे प्रत्येक इंग्लिशचे जे मला ते वर्ड्स शिकवले, अभ्यास करून घेतला, त्याच्यामुळे जो इतका फायदा झाला त्याचा. आणि ते डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर मी एक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉबला लागलो. तिथून मी एक सिप्ला फार्मास्युटिकल कंपनी इथे सर्व्हिस केली. त्याच्यानंतर आता तीच कंपनी रुबिकॉन टेकओव्हर केलेली आहे. आता रुबिकॉन रिसर्च लिमिटेड म्हणून ती कंपनी चालू आहे. आणि गेली 20 वर्ष मी क्वालिटी मॅनेजर म्हणून तिथे काम करत आहे. इंग्लिश तर आहे ना, कारण सर मी अजून सांगतो, इंग्लिश म्हणजे जे शब्द आणि जे आम्ही रोज 10 ते 15 वर्ड्स पाठ करून यायचे म्हणजे यायचे. आणि ते 10 ते 15 वर्ड्सच पुढे जाऊन माझ्यासाठी खूप चांगले झाले. आणि त्यांच्यामुळे इंग्लिश खूप चांगलं झालं. 12वीला असतो सरांच्या याच्यामुळे मी बायो आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्ट कोणी घेत नव्हतं, तर मी बायो मॅथ्स दोन्ही सब्जेक्ट घेतले. आणि 88% मला मिळाले ग्रुपला बायो मॅथ्सला त्यावेळी. आणि मला त्या 12वीच्या त्याच्यामुळे मला त्या ग्रुपच्या मार्क्समुळे मला फ्रीमध्ये ऍडमिशन मिळालं डिग्रीसाठी. थँक्यू सर. सर्व सरांचं थँक्यू सर. राजेश शामराव पवार, 10वी 2000 ही अशी बॅच होती की मी 22% निकाल लावला. काय लावायची वेळ आली होती. तरी पण चांगली बॅच आहे. राजेश आहेत. राजेश तुला काय काढायची ते काढ. मी सध्या आता इंजिनिअरिंगमध्ये काम करतो. म्हणजे एक माझी फर्म आहे मायक्रो एंटरप्राइजेस प्रोप्रायटर. त्याच्यामध्ये आता देशमुख सरांचं माहिती आहे, तुम्ही इंजिनिअरिंग काम करतो म्हणजे सर्व गणितच आहे.
मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे तुमच्यावरती जास्त डिपेंड आहे. मी तिथे किती शिकलो त्याच्यावरती मी किती काम करतोय. तर दुसरी गोष्ट एक इच्छा होती, आंबेडकरांचा पदार पडलेला एकदा पेटणे सरांनी आम्हाला इथे करून दाखवावं. बरोबर हा पेटण्यासाठी एक इच्छा आहे. बस माझं नाव संदीप मोहिते. सर मी सर कांबळे सर तुम्ही याचे मुख्याध्यापक आहात. मी 5 किलोमीटर लांबून आम्ही दोघं, मी आणि संभाजी मोहिते या वर्गामध्ये शिकायला सगळ्यात लांबून येत होतो. आणि बऱ्याचशा शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन चांगलं शिकवलं. मार पण तेवढा खाल्ला, दगड टिपली झालो तिथून, असले काय काय गोष्टी बोललो. पण खूप सर तुमच्यामुळे एवढं समाधान वाटतंय की आता ह्या 2000 बॅचचे जी सगळे विद्यार्थी बघडले तर वेल सेट आहे आणि सगळ्यांचं व्यवस्थित आहे. आता माझं जर बघायला गेलं तर मी 2000 इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईला कामगार हॉस्पिटलमध्ये डिप्लोमा केला ऑप्टोमेट्रीचा. ऑप्टोमेट्री केल्यानंतर फेब्रुवारी या गावी 2002 साली मी माझं ICAR सेंटर ओपन केलं डोळ्याच्या विषयी. आणि चष्मा बनवणे हे डोळे तपासणे आणि चष्मे देणे. तर हा कार्य जवळपास आता 22 ते 23 वर्ष चाललाय एका ठिकाणी असून खूप सुंदर मार्गदर्शन लागले सर. जसं तुम्ही इंग्लिश लागतंय तसं आम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लागल्या, ते एक महत्वाचं झालं. आणि मॅथमॅटिक्स जर बघितलं तर देशमुख सर आम्हाला गणिताविषयी तेच येते सर. म्हणजे नंबरचे कॅल्क्युलेशन जे असतात ते तुमच्या आठवण प्रत्येक वेळेला येते. आणि सांगायचं म्हटलं तर माझी बायको मी इंग्लिश आहे आणि मी 9वी आणि ज्या गावात मी प्रॅक्टिस करतोय त्याच गावात माझी बायको आहे, ते सासरवाडी आहे. पण नशिबानं मी ह्या क्षेत्रात चांगला विद्यार्थी म्हणजे तुमच्या ह्याच्यातून घडलो आणि मी हा व्यवसाय निवडल्यामुळे मला MA इंग्लिश चांगली बायको मिळाली. तर दोघांनी चांगला संसार चाललाय. 2 मुली आहेत, एक बीटेकला आहे, आता पहिल्या वर्षाला आहे बीटेकला आणि दुसरी 9वीला आहे. तर हा जीवनाचा प्रवास चांगला झाला आणि आपण सगळे सिल्वर जुबली मध्ये भेटलो. 25 वर्ष कंप्लीट झाले या 2002 ला. हे असंच आपल्याला 2025 हे 50 वर्षानंतर भेटता यावं. आपण म्हातारे असो पण कुठं ना कुठं भेटता यावं ही अपेक्षा आहे. आणि सगळ्यांनी आरोग्य चांगलं सांभाळून राहावं आणि पुढच्या गोल्डन जुबलीला आपण सगळं एकत्र भेटू एवढी सदिच्छा व्यक्त करतो. सोनवणे बऱ्याच वेळा त्या डब्यातलं खाल्लेलं आहे मी, त्यामुळे मी तुला विसरणार नाही. आता बसल आवाज रे हॅलो, माझं नाव राहुल अरुण सोनवणे, मी डेरवनचा. आणि मी सध्या मुंबईला नवी मुंबईत प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो. मला एक छोटीशी मुलगी आहे आणि आणि मला व्हॉट्सअपला ग्रुप वगैरे बनवून आवडतं मित्र वगैरे एकत्र करणे किंवा ऍडमिन बनवून त्यांना एकत्र आणणे आवडतं. थँक्यू. कमी बोलतोय पण हे सगळं जुळवून आणण्याचं काम राहुल सोनवणे करतोय. दररोज मेसेज पकडला गुड मॉर्निंग गुड नाईट तर सगळा राहुलचा पहिला मेसेज आहे. आता आपले माझे मुख्याध्यापक देशमुख सर बोलतील. माईक द्या हातात त्याच्या. मी आहे बाहेर इकडे. नाही लेट आले, माईक द्या. 1 तास महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रकार हे ब्रीदवाक्य घेऊन ज्यांनी या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली ते शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे या सर्व महामानवांना या ठिकाणी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज सन 1999 ते 2000 चे आजी विद्यार्थी यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं
मंचावर उपस्थित असणारे सर्व गुरुवरील शिक्षक मंडळी, त्याचप्रमाणे माझ्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व माझे विद्यार्थी. खरं तर आजचा हा कार्यक्रम अतिशय म्हणजे आनंददायक असा देणार आहे. तुमच्या माझ्या मनातल्या एकमेकांच्या भावना आणि अडचणी जाणून घेण्याचा क्षण. आज या शाळेची स्थापना जवळजवळ 1993 पासून या वाघजावळीमध्ये शाळा सुरू झाली आणि त्या काळामध्ये शाळा कशा पद्धतीने चालत होती, कशी सुरुवात झाली, हे खरं तर या शिक्षक मंडळींच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला आठवण येते. मी आताच आतमध्ये ज्येष्ठ मंडळी त्यांच्यावर माझी चर्चा चालू होती. त्यांनी मला पाठीमागचा बराचसाच का या शाळेचा सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने या शिक्षकांनी म्हणजे त्या काळी मानधन नसायचं, या शाळेला बसायची व्यवस्था नसायची. पाऊस पडला तर वरती कौल असायची, कौल असेल, पाऊस खाली यायचा, बसायला बेंच नसायची. एखाद्या बेंचवर 3-4 जण आम्ही बसायचो. पाण्यात तुटक्या असायच्या, वाकड्या असायच्या. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा या संस्थेचं ब्रीदवाक्य घेऊन या आपल्या खेड्यापाड्यातल्या गावगाड्यातल्या माझ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची कास, शिक्षणाची वाटचाल त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, शिक्षण त्यांच्या हाती लागलं पाहिजे आणि शिक्षणातून तुमच्या माझ्या गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सक्षम करता आलं पाहिजे. हे ध्येय घेऊन या शिक्षक मंडळींनी गेले 93 पासून या शाळेला या ठिकाणी डोंगर भागामध्ये शिकवण्याचं काम केलं. खरं तर मी या सर्व शिक्षकांचा आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर आपण आम्हाला आता देशमुख सर असतील, गणिताचे शिक्षक होते, विशाल सरांना आले नाहीत, त्यांनी आम्हाला विज्ञान शिकवलं, ढकाळे सरांनी आम्हाला हिंदी शिकवली, त्याच्यानंतर इंग्लिश शिकवलं, एटले सरांनी आम्हाला इतिहास शिकवला. आम्ही 7वी पर्यंत मराठी शाळेमध्ये शिकत होतो, आम्हाला इंग्लिश वाचायला येत नव्हतं. आता उमेशने सांगितलं की 8वीला आल्यानंतर आम्हाला ढकाळे सरांनी उपकिराने वाचायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की या विद्यार्थ्यांना काहीच वाचायला येत नाही. मग त्यांनी आम्हाला ते इंग्लिश पुस्तक होतं बघा, पुस्तक नाही का, शब्दाचं पुस्तक आम्हाला सांगितलं, असं बाराखडी पुस्तक पुन्हा म्हणजे पहिलीला विद्यार्थ्याला शिकवते तसं. आणि तसं आमच्याकडून करून 6 महिने गेले आम्हाला इंग्लिश वाचायला लागले. 6 महिन्यानंतर थोडंफार इंग्लिश कळायला लागले. अशा पद्धतीने आमचा इंग्लिशचा प्रवास. देशमुख सर आले की देशमुख सरांनाच आम्ही बघितलं की म्हणजे त्या काळाचा तो वेळ होता, मी भीतीच वाटायची. म्हणजे चुकून जर एखादा पाठीवर दबदबा बसला तर खाल्लेलं सगळं विचारायचं, अशा अवस्था. आमच्याकडे बेंच मोडलेलं होतं, चुकून ते पोरं पडले का म्हणजे भीतीची वाटच लागायची. म्हणजे आपण सरांच्या समोर बोलायची हिंमतच नाही, कारण त्यावेळी आता शिक्षकांबद्दल शिक्षणाची पद्धत बदलली. आता सर म्हणजे पोरांना सरांची टीकर होतं, तर आमच्या काळात असं नव्हतं. सर बघितलं तरी भीती असायची. आता ते परिस्थिती राहिली नाही. आता पोरांनी घरी जाऊन अभ्यास करायला घेतले, मोबाईल काढते, टाकते, त्या स्कॅनर बिनर पुस्तक असणे आले तरी जात. आमच्या वेळी मग ते नवीन असायचं, कुणाकडे गाड्स असायचं नसायचं, ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा, ते सोडून 4-4 वेळा धडा वाचून मग ते पॅरेग्राफला ते जुळून प्रश्न तयार करायचं. असं पण तो काळ चांगला होता, खडतर होता, पण तो चांगला तर त्यातून घेण्यासारखं तुम्हाला आम्हाला भरपूर होतं. आणि तुमच्याकडे तर मार्गदर्शनामुळे मी सरकार विद्यार्थ्यात मॅनेजर म्हणून काम करतोय, राजेश पवार सारखा विद्यार्थ्यात व्यवसाय करतोय, आपला प्रोफेशन असेल तो व्यवसाय, आपला मोहिते असेल एक चांगला व्यवसाय म्हणून काम करतोय, बाहेर सरकार विद्यार्थी असेल उपसरकार म्हणून राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, अशोक पवार सरकार म्हणजे सर्व त्या मुली ज्या चांगल्या गृहिणी म्हणून काम करतात, कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी करतात. हे खरं तर याच्या पाठीमागे म्हणजे आई वडील नंतर शिक्षक हा खरा आपल्या आयुष्यामधला गुरु असतो. आणि ते महत्वाचं काम तुम्ही त्या ठिकाणी करत असता, त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या शिक्षकांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो की आज जे काय ते आम्ही तुमच्यामुळे आहे. आणि आता सांगितलं की 20-25 वर्ष झालं म्हणजे हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज पहिल्यांदाच या वाघजावळच्या शाळेमध्ये होतोय. 4-5 महिने झालं राहुल सारखा माझ्या गेट टुगेदर करूया, गुड मॉर्निंग टाकायचं आणि आम्ही गुड नाईट संध्याकाळी सकाळी उठायला गुड मॉर्निंग आणि झोपताना गुड नाईट. म्हणजे आम्हाला सर्व पण योगायोग आला, तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो, तुमच्या आमच्या सर्वांच्या भावना एकमेकाला जाणून घेण्यात योग आला. मी खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोडा मस्करीचा भाग आपण बांधला देऊ, परंतु आपल्या जी शाळा होती आता थोडी शाळा बदलती आहे, मॉडर्न होती, सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षणाची सुद्धा पद्धत बदलली. खऱ्या अर्थाने या शाळेला आता काय गरज आहे, काय देता येईल, तेव्हा ही शाळेची आठवण म्हणून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम न करता एक शाळेला जाता एक आठवण राहिली पाहिजे की ह्या व्याजनं आपल्याला काहीतरी दिलं आणि ही आठवण तुमची आमची राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपण अशोक काय सांगितलं
हे आपल्याला देता आलं पाहिजे, जेणेकरून या शाळेमध्ये जे आता विद्यार्थी शिकतात तिथे आले ते विद्यार्थी सगळ्या, तर त्यांना आपल्या माध्यमातून काय ना काहीतरी चांगल्या शिक्षणाच्या पद्धत अवलंब करता आली पाहिजे, घेता आले पाहिजे शिक्षण, सर्वांना देखील घेता आलं पाहिजे. सोशल मीडिया शाळेमध्ये आता टीव्ही वगैरे नाही, तुमचं प्रोजेक्टर नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण घेऊ शकतो. परंतु सर आता आम्ही पहिल्यांदा जमलोय, आता तू बघू पुढचं असलं ते काय देत आहे तर नक्कीच घेत, पण जाताना सुद्धा काय ना काहीतरी आम्ही थोडंफार काय या शाळेसाठी योगदान 100% देणार आणि आपल्या विनंती करतो. आणि आपण सर्व आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, पहिल्यांदाच घेतो त्यामुळे थोडं चुकले, आम्हाला समजलं नाही, तर सत्काराची 2 वाजले आम्हाला काय काय गोष्टी काय, पण आता इथून पुढे जर नियोजनबद्ध कार्यक्रम होईल आमचा त्याबद्दल शंकाच नाही. मी आता त्याच्यानंतर मी आपली विनंती करते शरद सरांनी थोडं 2 शब्द बोलावं, त्याच्यानंतर उपस्थित मान्यवर आपले शिक्षक मंडळ यांना बोलण्याची संधी द्यावी आणि पुढचा नियोजित कार्यक्रम आपण सुरू करावा. निलेश पुढच्या वेळेला फक्त लवकर यातला सुसंस्कार घेतलेली ही मंडळ आहे, बोलताना किती साधी वाटत असली तरी ही चांगल्या पदावर कार्यरत असणारी मुलं आहेत. या ठिकाणी घेऱ्याचे पैलू पाडणारे आपले तोडकर असतील किंवा उमेश सर असतील, ते जरी आता साधेपणाने बोलत असले तरी ते त्या कंपनीमध्ये HR पदावर म्हणजे क्लास 1च्या पोस्टवर आहेत. त्यानंतर हे सर आहेत ते लेखक आहेत, त्यानंतर हे डॉक्टर आहेत, जरी त्यांनी कितीही काही सांगितलं तर त्यांना डॉक्टर नामांकित केला जातो. हे इंजिनियरांना मार्गदर्शन करतात सर, ते फायरमन मध्ये आहेत, हे राजकीय क्षेत्रात आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपापला पैलू पाळत आहेत सर्वजण. तुम्ही कितीही जरी म्हणला आम्ही साधे आहोत, साधे आहात, पण तुम्ही घेतलेला विचार, तुम्ही घेतलेले सुसंस्कार हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर उपयोगी पडले. आणि आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य आपण जे म्हणतो ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार, हा तुमच्याकडे बघितल्यानंतर खरोखर आम्हाला पुन्हा घडल्यासारखं वाटतो. या ठिकाणी आपल्याला आवर्जून अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक देशमुख सर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मुलांना मार्गदर्शन करावं. किसान शिपाई होते, नंतर पवार शिपाई होते आमच्याकडे. अतिशय आज आनंद वाटतो की जे विद्यार्थी वर्गात कधी जास्त हसलेले आहेत ते आज मला हसायला मिळालं की वर्गात तिथे कधीच हसत नसताना हसत होते. परंतु मला इतका आनंद वाटतो की इतक्या वर्षानंतर 25 वर्षानंतर असे विद्यार्थी येणं अतिशय भाग्य समजतो. आणि ज्या विद्यार्थ्यावर हास्य कुणी असं गप्प बसलेलं नाही आणि त्यातही आम्ही रमून गेलेलो आणि असा प्रसंग आयुष्यात प्रथमच मला आलेला आहे. इतक्या 8-9 गावातून विद्यार्थी येतात आणि 25 वर्षाने येतात, 2-3 वर्षांनी कोण पण येईल, पण 25 वर्षाने एकत्र येऊन शिक्षकांना मान घेऊन आणि इतकं कुठंच घडणार नाही असा हा प्रसंग मला अतिशय आनंद वाटतो. आणि सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. परंतु आपण 92 साली हायस्कूल सुरू केलं त्यावेळेला अशी परिस्थिती होती की 92ला पाण्याचे मिळालं नाही, 93ला परत सुरू केली. त्यावेळी मी एकटे करत होतो की त्या रूम मध्ये राहिलो होतो आम्ही दादानी दादाबानी आम्हाला दिलं ठिकाण तिथं सगळ्यांनी सहकार्य केलं आणि 7 वर्ष मी तिथंच जोराने आम्ही सुरुवात केली. पहिला वर्ग हा ग्रामपंचायतीमध्ये होता, पहिला 8वीचा वर्ग, नंतर दुसरा वर्ग मधल्या वाटीत गेला, तिथे ही चिकन अगदी गुडघ्यात होता आणि जायचं तासाला म्हणजे अगदी परिस्थिती पाय उचलून जावं लागायचं. आता कशी अवस्था कोणाची पण आज जायचं वर्गात गेल्यानंतर मग ती बसलेली असणार अभ्यास करतो. नंतर 3रा वर्ग निर्गेच्या माडीवर होता दागीचा वर्ग झाल्यानंतर आता सुरळीत झाली, मान्यता नंतर यायला लागली, आपलं निकाल पण चालू झालेला आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही एवढं केलं सगळ्यांनीच, त्या खाली सर असू द्या, सर असू द्या, पिसाळ सर असू द्या, एका निष्ठेने काम केलं. आणि फक्त कामच सकाळ 8 वाजल्यापासून तासाची सुरुवात असायची. काय वेळेला आम्ही सर जर जेवायला बसलो त्या रूममध्ये तर
बैरेवाडीची विद्यार्थी अशी पळत आलेली दिसायची, पांढरा ड्रेस असायचा. एकमेकांना म्हणून चला लवकर, आता आले खाली आले. मग तुझं आली पण वर्गात इतक्या पळत येणार वर जोरात, तर आठवणार पळत येणार खाली. आणि मग काय आम्ही 8ला सुरू करायचं तास. याचा इंग्रजी झालं की गणित झालं की विद्यार्थ्याला मोकळं सोडायचं नाही. परत आम्ही काय योजना केली की निकाला गावून स्टडी रूम तयार केली. स्टडी रूम मध्ये काय केलं की जी बाहेरची विद्यार्थी होती, बैरेवाडी, कोळेकरवाडी किंवा टेरवर, त्या विद्यार्थ्यांना मुक्कामच करायचे, तिथे झोपायची. आणि जे एकले होते वाद्यावाडी ते जायचे घरी 10 नंतर. पण अशाच वेळेला काय झालं की स्टडी रूम आम्ही 10 पर्यंत चक्कर मारायचो वर्गात. अभ्यास करता काय करतोय तरी अभ्यास करत बसायचे. आणि मग त्या अभ्यासात एक विद्यार्थी नव्हता. मी म्हणलं हा विद्यार्थी कुठे गेला, की म्हणजे आम्हाला काय माहिती कुठे गेला 8-9 वाजता. आणि मग परत एखाद्या असं गोंधळी टाकल्या होत्या आणि त्या हालत होत्या असं. आणि मला हालतंय काय की अहो ती खाली झोपलाय वर नुसतं तिनं ही केलंय हाताने. मला सांगायचं नाही की मला सांगू नका. म्हणजे आमच्या विद्यार्थी कोण होतं काय होतं कळत नाही. मग परत ते उठला, अहो म्हणला चल उठ म्हणलं, अभ्यास करत बस. मग तो अभ्यास करत बसला. आणि अशा विद्यार्थ्यांना प्रसंग असे की परत गणपतीच्या वेळेला सुद्धा शेरवरचे विद्यार्थी तुषार अगदी चालक असतात. विद्यार्थ्यांना म्हणलं सगळ्यात मिरवणूक टेकली गणपतीची, तुम्ही काय करू नका, फटाकडे कोणी वाजवू नका, हलका फटाकडे कोणाकडे नाही, सगळ्यांनी हात वर केलं. तिथं जर दिसलं तर मार बसल, नाही मला किती द्यायचं का. आणि परत काय झालं, मिरवणूक झाली, गणपती तिथं विसर्जन केलं की एखाद्या लावली माळ. आणि मला आली कोणाला खिशात फटाकडे, अहो मला माहीतच होतं. मग इकडे म्हणत तुझाच फटाका. तर त्या विद्यार्थ्याला मला अजून लक्षात येतं की फटाकडे वाजलं की इथं का तो हात वर केला. अहो आम्हाला काय माहिती आहे तुम्ही इथं गणपतीला म्हटलं वाजवून घ्या, आपण गणपती राहायचं बाजूला, पालखीचं आमच्या अंगावर काय बसलं. प्रत्येकाची काळजी घ्यावी लागली, सगळे शिक्षकच काळजी घेत होतं. कारण एकही पालक 8 वर्षात मला कधी विचारायला लागला की ह्याला का मारलं म्हणून. आणि त्याने मी कधी घरी सांगितलं नाही, कारण चुकत त्याची होती. आम्ही कधी आणि यामुळे काय झालं की काम असलं तर त्यांचं जायचो. पण विद्यार्थी दृष्टीसाठी विद्यार्थी मला बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस केली की रायगाव जावळी तालुक्यामध्ये 10 वर्षे केली, वातावरण वाद्य विद्यालयामध्ये 7 वर्षे केली. परंतु आता वाद्य विद्यालयाची सुद्धा 23 वर्षानंतर तुमच्यासारखा कार्यक्रम रविवारी बरं एका दिवशी आले नाही. जर त्यांनी आज काल पत्रिका आली मला की सर लवकर हजर राहा, 6 वाजता बरोबर या. कोणी येतो की मी 9 वाजता येतो बरं, तुम्ही काय करणार. तर तिथं रविवारी कार्यक्रम आहे हाच, फक्त 20 वर्षानंतर, तिथं 25 वर्षानंतर. आणि असे जर कार्यक्रम केले तर आपल्या नातं सुद्धा परत जोडलं जातं आणि विसर पडत नाही. आणि अतिशय आश्चर्य वाटलं मला की सकाळपासून मी बघतोय की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, सगळ्यांनी मजेत अगदी काही कोणाचं शांतपणे कोण बसलेलं नाही. आणि गणपती आणि हा नियोजन करण्यासाठी किती त्रास झाला असतं ते आम्हालाच आश्चर्य वाटतं. मी एकटे मागाशी म्हटलं की ही नियोजन झाले की हजर राहिले, पण ती काही एका फोनवर हजर झाली पाहिजे. सगळा फोन बिघडायची वेळी घेतो फोन. आणि सगळ्यांची हाजरी उपस्थित महत्वाची आणि सगळ्यांनी अगदी काटेकोरपणे येण्याचं काम केलं. आणि मला 7-8 वर्ष चांगलं सहकार्य केलं, पालकांनी केलं, तुम्ही केलं. आम्ही जरी तिकडे करायला गेलो तरी जाता म्हणणार काही द्या, वाहिल्या केल्या का तुम्हाला जी लागत करायला सहकार्य करा. आणि बोलण्याचं सहकार्य सगळ्यांनी चांगल्या रीतीला आम्हाला इतका आयुष्यभर आपल्या जाण्यासाठी सहकार्य केलं गावांनी. सगळ्या 8 ते 9 गावं, डेरमन असू द्या किंवा मध्यवाडी, वागल्यावाडी, कोळेकरवाडी, बैरेवाडी कुठली असली तर त्यांनी सहकार्याची भूमिका केली, पालकांनी सहकार्य केलं. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा यश आलं पुढं. आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने, आमची मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने सर्व्हिसला आहेत, मुलगी बी मुलगा बी. त्यामुळं आम्ही आता रिटायर झालेलो 1-2 वर्ष झालं. त्यामुळं घरचा उद्योग शेती, कुठं ठिबक सिंचन, कुठे काय असं उद्योग करत बसायचं, मोटर सुरू करायचे, निवांत बसायचं. आणि ते आता असं कुणाला तुमचं कोणाला की आधी येतं तुमच्या आणि या कार्यक्रमाला उत्साह वाटतो. असे विद्यार्थी एक येतं आपण घरी बसायचं हे काही बरोबर वाटत नाही. एवढं असते ना तुम्ही फोटो मागवताय, परत लवकर या म्हणताय,
त्याचा आजचं तुमचं फोन पण झालं की वाटाचा आजपासून सुरू झाले. सर येणार आहे अहो येतो की बरं तुम्हाला काय 10 वाजता या उशीर करू नका. तो जो विशाल मारी म्हणून प्रमुख आहे आता कसं आपलं संदीप मोहिते सारखा फोन करणार की असं यावं का सर अहो येतो तुम्ही आणि कसं येणार सांगा मी येऊ का गाडी घेऊन कसं इतक्या अडचणी त्यांनी कोणतरी म्हणत का कसं येतं या की म्हणणार पण त्यांनी सांगितलं जर अडचण आली असते तर मी गाडी पाठवतो. उमरजला असू द्या चाफळ असू द्या किंवा कुठेही असू द्या. तर मग मी काय केले डायरेक्ट गाडीने चालू चाफळ आणि चाफळमध्ये एकटेसर आमची घेतली दोन्ही दोस्त अगदी जवळची आले आलो आपल्याला तेव्हा सगळा परिसर बघितला नैसर्गिक परिसर होता आणि अतिशय रम्य परिसर वाटतो हा देवचा भाग आमच्या भागापेक्षा झाडे मला हळून जाऊ द्या गाडी ते म्हणजे हळू नका म्हणजे हळून बघायचं झालं सगळा परिसर कसं काय आहो परिसर कसं काय पण असं इथं घरं नव्हती आली सगळा परिसर बदललाय. वाडी सुद्धा मोठी झाली आणि देवाडी सुधारणा इतके झाले की रस्ता चांगले झाले आम्हाला काहीच कळायला कुठं उभं राहिलं आम्ही तिथं आपले शाळेपाशी कुठं काय होतं कायच नव्हती घरी वर्ग हा नेहमीचं दुकान झालं ते नेवग्यांचं घर आणि आमची खोली एवढाच उद्योग. मग तिथं काय आता फक्त इकडे घर तिकडे घर बाहेर तिकडे घर चांगली सुधारणा झाली आहे. असं वर्षावाडी शाळेत परिसराची सुधारणा हो आणि अतिशय विद्यार्थ्यांनी चांगला कार्यक्रम केला. सगळे हजर राहिले सगळे हास्य सगळ्यांच्या तोंडावर दिसून आले त्यामुळे मला दिवसभर आनंदच होणार आणि उद्या सुद्धा दिवस आनंद होणार कारण आठवणी तुमच्या होणार. कार्यक्रम हा अतिशय चांगला झालेला आहे होणार आणि या परिस्थितीला सगळ्यांनी अतिशय प्रयत्न केले एका प्रयत्नाने होत नाही आणि असाच कार्यक्रम ठेवल्यामुळे मला अतिशय मनाला आनंद झाला. मुली असू द्या मुलं असू द्या अतिशय बघून 25 वर्षानं पुढे बघून नाही कशाला आम्ही येते तुम्ही जर आता काय केलं नसतं कार्यक्रम ठेवला नसता आणि तिकडे तुम्ही केलं कशाला कुठले विद्यार्थी कुठले माहिती पण खरोखर हा जी प्रथा सुरू झालेली आता वाचायला तो असायचा कार्यक्रम मोठं तुमच्यासारखा आता नायगावला होतो तिथेही परत पुढच्या आठवड्याचे म्हणजे यामुळे काय होतं आपल्या पाय जुन्या आठवणी पुढे येतात आणि आपल्या जे काय एकमेकांच्या संबंधाचे जोडले जातात. असा हा कार्यक्रम तुम्ही खरोखरच मला आयुष्यात लक्षात राहण्यासारखा आहे आणि तुमचा हास्य बघून मला अतिशय आनंद झाला. जय हिंद. देशमुख सरांनी 10 मिनिटात जवळजवळ 25 वर्षाचा पूर्ण कालावधी आपल्या समोर थोडक्या शब्दामध्ये मांड. शिक्षक महर्षी सामान फक्त नेऊन डॉक्टर बापूजी साळुंके संस्था माता सुशीलादेवी साळुंके घरीच आमच्या आहेत आणि स्वामी विवेकानंद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि खरोखर आज जे आपण म्हणतो की जुन्या आठवणींना उजाळा आणि जुन्या आठवणींना उजाळा देत असताना एकत्र होणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आज या ठिकाणी एक चांगला योग घडवून आणण्याचे काम 2000 बॅचच्या या असणारा सर्व विद्यार्थ्यांनी केलं गेलेलं आहे. बराचसा असणारा या शाळेचा असणारा इतिहास देशमुख सरांनी सांगितला. पाठीमाग काहीच केलेलं नाही मला सांगण्यासाठी तरी पण खरोखर की या मुलांचं असणारं जीवन हे त्या 10वीच्या बॅचचं होतं आणि आमचं सुद्धा असणारं जीवन घडवून आणण्याचं काम या बॅचनेच केले. कारण या असणाऱ्या शाळेला मान्यता मिळवून देण्याचं काम ग्रँड मिळवून देण्याचं काम या 2000 बॅचच्या तुमच्या बॅचने केलेलं आहे. प्रथमतः तुमच्या बॅचचं मनापासून असणारं अभिनंदन. खरोखर या बॅचनं एक चांगले संस्कार जपले गेलेले आहेत. शिक्षक आणि हे संस्कार तुमच्या जवळ आहेत आणि ते संस्कार तुम्ही जपल्या गेलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं मला एक कविता आठवली. ती कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. ओळखलेत का सर मला पावसात आला होता कोणीतरी कपडे होती करदमलेली केसामध्ये थोडं पाणी आणि त्या ठिकाणी तो असणारा ओळख मागण्यासाठी सरांच्या जवळ आलेला. सरांनी खिशाकडे हात जातात त्यानं सांगितलं सर पैसे नकोत मला
सर पैसे नकोच मला, गंगामाई पाहुणी घरी आली, होते नव्हते ते सर्व काही घेऊन गेली, बायको मात्र वाचली, चिखलगाव काढतो आहे. आणि सर पुन्हा एकदा नेत्यानं कामाला लागण्यासाठी सर तुम्ही पाठीवरती हात घेऊन लढ म्हणा अशी लढण्याची ताकद सरांनी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं गेलेलं आहे. आणि असाच असणारा व्यवहार ज्ञानाचा फटका तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जपला गेलेला आहे. आणि तो असणारा व्यवहार ज्ञानाचा फटका आल्या अतिथी मुठभर द्यायला मागे पुढती पाहू नको, आल्या अतिथी मुठभर द्यायला मागे पुढती पाहू नको, हा व्यवहार ज्ञानाचा फटका तुम्ही या ठिकाणी जपला गेलेला आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं असणार आहे भविष्य चांगलं घडो, आरोग्य तुम्हाला चांगलं लाभो. आम्हाला या गावानं जशी साथ दिली तशी तुम्ही सुद्धा या ठिकाणी या शाळेला साथ द्या, असंच मी या ठिकाणी शेवटचं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी आपल्याला दिलेले आहे आणि त्यांनी दिलेली जी लढ मांडण्याची शिदोरी आहे, ही शिदोरी घेऊन आपण आयुष्याचा संघर्ष करतो आहे, रोज काम करत असतो, दैनंदिन जीवन जगत असतो. या जगण्यामध्ये त्यांचे जे विचार आहेत हे आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडत असतात. कारण शैक्षणिक शिक्षण नोकरीपर्यंत राहतं, पण संस्काराचं शिक्षण म्हातारपणापर्यंत पुरतं असं म्हणतात. त्याप्रमाणे सरांनी दिलेले हे संस्काराचं शिक्षण आपल्याला आजही लक्षात राहतं. आणि सरांची एक आठवण सांगायची म्हणेल तर भागातली जेव्हा यात्रा वगैरे असायची तर सरांची आठवणी व्हायची. कारण सरांच्याकडे कुस्तीचा एक हातखंडा होता आणि या कुस्ती जत्रा म्हटलं की सर 100% सुट्टी देणार, दुपारनंतर आपल्याला यात्रेला जायला भेटणार अशी एकने सरांची ओळख होती. कारण सरांना कुस्तीविषयी खूप प्रेम आणि खेळाविषयी खूपच प्रेम असणारे आमचे एकने सर. यानंतर आपल्या शाळेचे डगाळे सर याने आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित झालेले आपल्या संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापू साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, युग पुरुष विवेकानंद यांना मी प्रथम अभिवादन करतो. आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा त्या ठिकाणी तो संपन्न होत आहे आणि या विद्यार्थ्यांच्या समवेत आपण सर्वजण त्या ठिकाणी तो उपस्थित आहे. त्या गावातील काही मान्यवर मंडळी, या विद्यालयाचे मुख्याध्यापक, आम्ही सर्व माजी मुख्याध्यापक देशमुख सर, येतले सर, या विद्यालयाच्या शिक्षिका लोखंडे मॅडम, त्याचबरोबर तात्या शिपाई मामा त्या गावचेच आहेत, त्याचबरोबर माझी सर्व विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी काय उपस्थित आहेत. प्रथमतः मी सर्वांना धन्यवाद देतो. खरोखर त्या ठिकाणी 25 वर्षानंतर आपण त्या ठिकाणी का आलेलो आहोत. खरोखर योगायोग आहे. शक्य त्या ठिकाणी अशा गोष्टी घडत नाही. बरेच जण प्रयत्न करतात आपण एकत्र येऊया, काहीतरी कार्यक्रम घेऊया, पण असं होत नाही. पण तुम्ही त्या ठिकाणी या बॅचच्या 2000च्या बॅचच्या त्या ठिकाणी घडवून आणले ते खरोखर त्या ठिकाणी मोलाचं आहे की याच्यातून त्या ठिकाणी तुमचं एक ऋणानुबंध त्या ठिकाणी वाढणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी जे शिक्षण घेतलं त्याच्यापेक्षा संस्कार त्यांचं तुमच्यावरती किती झालं याच्यावरून त्या ठिकाणी तुम्हाला याचं मोठं होणार आहे. की बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मी ज्याला इथं हजर झालो त्यावेळेला त्या ठिकाणी संस्थेतून मला ऑर्डर देताना सांगितलं होतं की शाखा फार लांब आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजी विषय त्या ठिकाणी शिकवायचा आहे आणि इंग्रजी विषयावरती फार भर द्यावा लागणार आहे. आणि मला त्या ठिकाणी 1/8/1997 या शाळेमध्ये ऑर्डर दिली. इंग्रजी त्या ठिकाणी विषय शिकवायचं म्हणजे फार अवघड होतं. कुठले क्लासेस नव्हते. 8वी 9वी 10वीचे वर्गात 8वीच्या गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं मुलांना वाचायला मला वाटलं आता इथं अवघड आहे, आपलं ठिकाण अवघड आहे. पण मी कसलो नाही. मला जेवढं करता येईल तेवढं त्या ठिकाणी अ पासून ने पर्यंत अजून सुद्धा त्या ठिकाणी मी ते चालू ठेवलेलं आहे. 5वी पासून काही शाळेमध्ये आता विद्यार्थी येतात अ पासूनच मी 12 त्यांच्या घेतो. आणि त्याचा मला एवढा फायदा झाला की तुमच्यापासून मी शिकलो की जर आपल्याला विद्यार्थी इंग्रजीमध्ये चांगले घडवायचे असतील तर त्या ठिकाणी त्याला मुलापासून त्या ठिकाणी अक्षर त्या ठिकाणी ओळख झाली पाहिजे. आणि तो मी प्रयत्न केला. जवळजवळ त्या ठिकाणी मी असा शिक्षक आहे की वाघजाईवाडीमध्ये 15 वर्ष सर्व्हिस केली. एवढी सर्व्हिस त्या ठिकाणी एवढं प्रेम त्या ठिकाणी माझं या शाखेवरती होतं. गावाच्या बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी मला प्रेम दिलं. भरपूर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी साथ दिली. माझी त्या ठिकाणी गाडी जरी वाजली तरी इथं कॉलेजला असणारी विद्यार्थी धावत सुटायची कुठे जागा तिकडे
धडाडी सर आले तिथं त्या ठिकाणी चालणार नाही त्या ठिकाणी. म्हणजे शाळेच्या बाबतीत शिस्त ही महत्वाच्या ठिकाणी मी ठेवली होती. शिस्त जर असेल तर शिस्तप्रिय विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे घडू शकतो आणि ते शिस्त निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी मी बरोबर चांगल्या प्रकारे केलं आणि त्याचं फळ त्या ठिकाणी मी पाहतोय की 25 वर्षानंतर हे संस्कारी विद्यार्थी त्या ठिकाणी आज जमा झाले. आणि राजेश पवार सांगितलं, राजेश पवार त्या ठिकाणी भरपूर माझा मार खायचा, पण आज त्या ठिकाणी तो जरी विषयामध्ये कच्चा असला तर त्याचं बाहेर त्या ठिकाणी जे कौशल्य होतं त्या कौशल्याच्या जोरात त्या ठिकाणी त्याने एक चांगली उभारी घेतलेली आहे आणि तो चांगल्या प्रकारे आज काम करतोय. हे त्याच्या पाठीमागे असणारे गुण आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पहिल्या बेंचवर नेहमी संभाजी आणि श्रीकांत बसायचे, दहावीच्या वर्गामध्ये बसायचं, दोघांची त्या ठिकाणी व्यक्ती कायम असायची. कधी बाहेर गेले तर त्या ठिकाणी दोघंच असणार, वर्गामध्ये दोघंच एका बेंचवरती असायचे आणि अशा पण त्या ठिकाणी ही जवळीक त्या ठिकाणी तुमची होती ती खरोखर चांगली होती. मुली सुद्धा त्या ठिकाणी आता जे आहे त्या खरोखर चांगल्या होत्या की एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षण त्या ठिकाणी घेत होत्या. मागोलवाडी असेल, बैरेवाडी असेल, कोचरेवाडी असेल, प्रत्येक त्या लांबून त्या ठिकाणी प्रवासाचं कुठलं साधन नव्हतं, चालत यायचं, चालत जायचं, पाऊस असेल तर त्या ठिकाणी कपडे भिजायचे आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेत होता. आणि याची खरोखर आम्हा शिक्षकांना जाण होती की या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काहीतरी मिळालं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी तन्मयतेने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. खरोखर व्यवसाय मला त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यामुळे खंबीरपणे आमचं काम त्या ठिकाणी करू शकलो आणि आज ही त्या ठिकाणी आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभी आहे. खरोखर त्या ठिकाणी तुम्ही एकत्र आला, हे एकत्र येण्याच्या पाठीमागचं त्या ठिकाणी उद्दिष्ट अनेक आहेत. उद्दिष्ट आपला त्या ठिकाणी आपुलकी निर्माण होते, जुन्या आठवण त्या ठिकाणी उजाळा त्या ठिकाणी मिळतोय आपल्या आणि सगळ्या आठवणी त्या ठिकाणी आज आपण सगळ्या विसरून प्रपंच असेल, घरदार असेल, मुलं बाळ असतील आज विसरतोय आणि आज आपण एक शाळेतला विद्यार्थी आहे अशा भावनेने त्या ठिकाणी तुम्ही धरले बसलेला. खरोखर त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा काही घरचं आठवत नाही का तर मी त्या मूळच्या शाळेमध्ये आज आहे. मला फार आनंद झालेला आहे की माझी ही पहिली शाळा 15 वर्ष सलग त्या ठिकाणी सेवा केली आणि चांगले विषय त्या ठिकाणी घडवण्याचं काम केलं. माझा विषयाचा निकाल मी तुम्ही त्या ठिकाणी अजून पण पाठीमागे जर पाहिला तर 90% त्या ठिकाणी इंग्रजीचा निकाल कधीच लागले होते. 90%च्या पुढे अजून सुद्धा ठिकाणी माझा निकाल इंग्रजीचा प्रत्येक ज्या शाखेवरती मी गेलो, जास्त शाखा माझ्या झाल्याच नाही. इथून त्या ठिकाणी बदली झाली, पेनला झाली, पेनला 4 वर्ष केली आणि आता धामणीला त्या ठिकाणी पाटण तालुक्यात पुन्हा आलेलो आहे. तिथं 9 वर्ष झालं सेवा करतोय. गेल्या वर्षी मुख्याध्यापक पद त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे आणि आता त्या ठिकाणी मुख्याध्यापकाचं काम त्या ठिकाणी करतोय आणि ही संधी मला प्राप्त झाली त्या ठिकाणी तुमच्यामुळे. तुमच्यासारखे विद्यार्थी आमच्या पुढे असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली. खरोखर आपण विद्यार्थी आपल्याला जर चांगले असतील तर शिक्षकांना सुद्धा ठिकाणी दुप्पट त्या ठिकाणी काम करण्याचा जोश होतो आणि ते त्या ठिकाणी तुमच्याकडून आम्हाला निर्माण झालं. बरेच विद्यार्थी ठिकाणी उमेश मराठे सारखा विद्यार्थी असेल, सगळ्या गोष्टीमध्ये ठिकाणी अशोक पवार असेल, सगळ्या खेळामध्ये असेल, सगळ्या आगाऊपणामध्ये त्या ठिकाणी जास्त पडत सगळ्या खोड्या, पण अभ्यासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उमेश मराठे त्या ठिकाणी पुढंच असायचा आणि त्याने त्याचं ते कौशल्य जे आहे, त्याची जी गुणवत्ता आहे ती शेवटपर्यंत त्या ठिकाणी त्याने टिकवली आणि त्या गुणवत्ते त्या ठिकाणी तो चांगल्या प्रकारे आपल्या पायावरती उभा राहिला. हे त्या ठिकाणी बघा ना, ह्या कुठलीही क्लासची सोय नाही आहे का? क्लासची सोय द्यायला कुठलीही क्लास सुविधा नव्हती. जे शिक्षक वर्गामध्ये शिकवतील तेवढंच विद्यार्थ्यांना ठिकाणी ज्ञान मिळायचं आणि त्या शिक्षकांच्या ज्ञानाच्या जोरावरती त्या ठिकाणी एवढे तुम्ही घटले आणि एवढी उभारी त्या ठिकाणी तुम्ही केली जीवनामध्ये. त्याच्या पाठीमागे दुसरा एक येतो की मार भरपूर होता. माझा त्या ठिकाणी हात चुकायचा पण सुट्टी द्यायची, दणका त्या ठिकाणी दिल्याशिवाय त्या ठिकाणी छडी म्हणच आहे, छडी लागे छमछम विद्याही नंबर. आता ते राहिलेलं नाही. एखाद्या विद्यार्थ्याला हात जरी लावायचा म्हटलं तर ते लगेच पालक लावून देतात, सर आमच्या विद्यार्थ्याला हात लावायचा नाही, कोणता एक मुलगा आहे त्याला हात लावायचा नाही. ही आम्ही अशी अवस्था निर्माण झालेली आहे. नाही ही का तर खरोखर शिक्षा पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी शिक्षा होती म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी चांगले घडत होते. शिक्षण नसेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी घडत नाही. ही आत्ताची परिस्थिती आहे. आत्ताची परिस्थितीमध्ये पाहतोय मी, मागच्या दिवाळी सुट्टी लागायच्या अगोदर त्या ठिकाणी काही पालक त्या ठिकाणी माझ्याकडे आणि धामणी गावातली सर म्हणले आमचे विद्यार्थी ठिकाणी 10वीला आहेत आणि रोज मोबाईलवरती असतात, काय करायचं आम्ही सांगा. आता आमचं काम त्या ठिकाणी आम्ही करतोय म्हणलं, घरी त्या ठिकाणी आम्ही येणार का बघायला नाही. तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मोबाईलवर बसून परावृत्त करा आणि खरोखर तुम्ही सुद्धा आता माझी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या पासून त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना दूर ठेवा. फार वाईट परिस्थिती आहे.
आणि ही वाईट परिस्थिती जर अशीच राहिली तर पुढे दिवस त्या ठिकाणी कसे येतील त्याने सांगता येत नाही. म्हणून माझी विनम्र तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या असणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी मोबाईल देऊ नका. या मोबाईल त्या ठिकाणी पूर्णपणे विद्यार्थी काय झालाय शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित होऊ लागलेला आहे. शाळेच्या त्या ठिकाणी तो काहीच करू शकत नाही. शाळेत गेला की तेवढ्या पुरतं त्या ठिकाणी शिक्षण घेतो आणि बाहेर त्या ठिकाणी गेला की मोबाईलच्या मध्ये ठिकाणी त्याला नको ते ज्ञान मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो विद्यार्थी त्या अभ्यासापासून काय होतोय परावृत्त होते. म्हणून तुम्ही सर्वांनी आज तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या बरेच त्या ठिकाणी अगदी चांगल्या पदावरती आहे, चांगले कमवते आहे, चांगलं त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी गुणवत्तेमध्ये तुम्ही कमी होता तरी तुमची व्यवसायाची गुणवत्ता जी आहे ती खरोखर चांगली आहे आणि त्या व्यवसायाच्या जोरावरती त्या ठिकाणी तुम्ही आज तुमच्या पायावरती चांगले उभे आहात. गोष्ट आहे म्हणजे संसार सांभाळ त्या ठिकाणी जॉब करणं, मुलं सांभाळणं, बरोबर ना रेश्मा? ह्या गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. रेश्मा सुद्धा ठिकाणी त्याला गीत त्याने त्या ठिकाणी म्हटलं, भारावून गेलो मी सुद्धा. त्याला सांगितलं की त्या ठिकाणी पुढे यायचे, प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात त्या ठिकाणी त्याचं गीत ठरलेलं असायचं आणि आवाज एवढा सुंदर होता तसाच आवाज आज सुद्धा आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. दुसरा त्या ठिकाणी आवाज आम्हाला मिळाला नाही त्याला नारायण दांगेचा लिंबू त्या ठिकाणी मारायला पाहिजे आमच्या सगळ्यावरती, तर त्या ठिकाणी लिंबू काय मारलेलं नाही. कारण का पदाधिकारी ज्यावेळेला यायचे आणि ते गीत ऐकायचे त्याचे त्या ठिकाणी म्हणायचे सर त्या ठिकाणी काय छान मुलगा त्या ठिकाणी करतोय. म्हणजे आमच्या सुद्धा ठिकाणी कौतुक त्या नारायणाच्या ठिकाणी व्हायचं. म्हणजे असे अनेक कौशल त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या अंगी होते आणि असे हे सर्व गुण संपन्न विद्यार्थी नुसती गुणवत्ता मिळवली, मार्क मिळवली की त्या ठिकाणी झालं असं नाही. कौशल्य प्राप्त करणं हे महत्वाचं आहे आणि ते कौशल्य त्या ठिकाणी तुमच्या बॅचमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलं आणि म्हणून तुम्ही आज एकत्र आला. ते कौशल्य तुमच्याकडे आहे, ते तुम्ही आत्मसात केलं होतं आणि त्या कौशल्याच्या जोरावरती त्या ठिकाणी तुम्ही आज इथं एकत्रित आला आणि आपले पूर्वीचे दिवस त्या ठिकाणी तुम्हाला त्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये तुम्ही थोडे गेला शालेय जीवनामध्ये आणि त्याचा अनुभव त्या ठिकाणी आज तुम्हाला घेता आला. बरोबर त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी बरं वाटलं की पहिलाच या भागातला कार्यक्रम त्या ठिकाणी गेट टुगेदरचा आहे. मोठ्या शाळेमध्ये मोठ्या गावामध्ये असे कार्यक्रम होतात पण छोट्या गावामध्ये असा कार्यक्रम घेणं म्हणजे फार अवघड असतं. आज हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी म्हणतेला आहे. आज बरेच विद्यार्थी ठिकाणी वेळ नाही, प्रत्येक जण आपल्या कामामध्ये आहे पण थोडा वेळ काढून त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी तो आला आणि सगळ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी मिसळून थोडं त्या ठिकाणी आपले विचार त्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय चांगली गोष्ट आहे. इथून पुढे असेच त्या ठिकाणी असेच तुम्ही त्या ठिकाणी एकत्र या आणि आपल्या शाळेसाठी आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचं काहीतरी आपल्याला होऊन असलं पाहिजे, काहीतरी देणं आपण असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी मला सुद्धा वाटतंय की ही शाळा अजून त्या ठिकाणी थोडी चांगली झाली पाहिजे. बऱ्याच सुधारणा त्या ठिकाणी आता झालेल्या आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं की कुठलीही सुविधा नव्हती, अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण शिक्षण घेत होतो. पण आता बऱ्याच शाळांमध्ये सुविधा दिलेल्या आहे, शासनाचा नियम त्या ठिकाणी आहे. शाळा सुसंपन्न असली पाहिजे, त्यासाठी तुमचंही थोडस फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी तुमचं सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासचं जर योगदान जर झालं या शाळेला तर पुढच्या बॅचेस त्या ठिकाणी जाग्या होतील बघा. आणि 2000 बॅचच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी यामध्ये कार्यक्रम घेतला आणि जबरदस्त त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि सगळे एकत्र झाले. आपण काय नाही पण हा त्या ठिकाणी बाकीच्या त्या ठिकाणी तुमचा आदर्श त्या ठिकाणी घेता येणार आहे आणि निश्चित घेणार बघा. हा कार्यक्रम झाला की आणखी त्या ठिकाणी काही बॅच त्या ठिकाणी कार्यक्रम घेते का नाही बघा आणि आम्हाला पुन्हा इथे संधी मिळणार आहे. छान गोष्ट आहे. पण तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आता काय करा, थोडं त्या ठिकाणी शाळेसाठी त्या ठिकाणी आपलं ऋण त्या ठिकाणी पूर्ण फुलाची पाकळी त्या ठिकाणी ज्या आणि आपली शाळा पुन्हा त्या ठिकाणी ऊर्जित अवस्थेमध्ये येण्यासाठी कांबळे सर बरोबर चांगले, कांबळे सरांची जे धडपड आहे ती अतिशय चांगली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी लोखंडे मॅडम गणित इंग्रजी आहे त्यांचं इंग्लिश सुद्धा चांगलं आहे. त्याचबरोबर महात्मा मॅडम त्यांचंही त्या ठिकाणी विज्ञान असेल गणित असेल चांगलं आहे आणि शिक्षक चांगले आहे. फक्त आपल्याला त्या ठिकाणी त्यांना थोडं काय करायचं आहे, साथ द्यायची आहे. साथ म्हणजे थोडं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी शाळेसाठी कोणाला वैयक्तिक नाही शाळेसाठी त्या काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. खरोखर मला त्या ठिकाणी समाधान वाटलं. मी आज मुख्याध्यापक आहे एका शाखेचा, त्या शाखेच्या मुख्याध्यापकाला एक त्या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि माझं मनोगत त्या ठिकाणी तुमच्यासमोर व्यक्त करण्याची संधी मला मूळच्या शाळेमध्ये मिळाली. त्यामुळे मी या खरोखर या मूळच्या शाळेमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मी इथे या शाळेला भेट देणार, या शाळेच्या अडचणी निश्चितपणे जाणून येणार आणि मला जेवढं होता येईल तेवढा प्रयत्न देण्याचा प्रयत्न करणार मी सुद्धा तुमच्या बरोबर. ठीक आहे. आज त्या ठिकाणी तुम्ही इथं सर्वजण आलात. थोडं त्या ठिकाणी मधल्या तुमच्या घेण्याच्या कार्यक्रमामध्ये माया प्रवासाच्या ठिकाणी आपण प्रसंग पाहिला. खरोखर त्या ठिकाणी थोडं तिच्या आयुष्यामध्ये थोडं त्या ठिकाणी वाईट झालं पण शेवटी नशीब आहे
वरच्यानं त्या ठिकाणी जर ते मान्य केलं असेल तर आपण त्याला सुद्धा काही करू शकत नाही. आपण तिच्या त्या ठिकाणी त्याला थोडा आधार देऊया. तिच्या त्या दुःखामध्ये आपण सगळे त्या ठिकाणी सहभागी आहोतच, पण त्यानं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अजून त्या ठिकाणी सावरावं आणि आपल्या मुलांच्यावरती लक्ष देऊन पुढचं त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापू. ढगाले सर म्हटलं की धबधबा असायचा, प्रत्येक गोष्ट आपल्याला करावीच लागायची. सरांनी एखादा शब्द सांगितला तर तो पाळावाच लागत होता आणि आपण तेवढ्या ताकदीने करत होतो. जसं सरांनी आपल्यापर्यंत संस्कार केलं तर हे संस्कार आपल्या मुलांच्यापर्यंत पोहोचवावं अशी सरांची इच्छा आहे की मुलांच्या हातामध्ये मोबाईल न देता, जसं मोहिते डॉक्टरांनी सांगितलं की आणखीन 25 वर्षानंतर आपण मुलाबाळांच्या सकट इथं पुन्हा एकदा भेटायचंय, त्यावेळेला सुद्धा आपल्या मुलांना सोबत आणता आलं पाहिजे. अशा बेताना आपल्याला त्यांच्यावर संस्कार करावे लागतील आणि ही संस्काराची शिदोरी पुढे न्यावी लागेल. जसं ढगाले सरांनी सांगितलं होतं आपल्याला, इंग्रजीमध्ये असतं बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे आपण स्वतः, वर्ब म्हणजे कामावर लक्ष द्या. एवढं तुम्ही केलं तर सगळ्या ऑब्जेक्टचं तुमच्यावर नक्कीच लक्ष लागेल. हे निश्चित सूत्र सरांचं आपण पाळूया आणि त्या पद्धतीने पुढे काम करूया. या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. मी सन 2018 पासून या शाळेत काम करतोय. 18 पासून आता 25 पर्यंत. तर शाळेमध्ये ज्या काही बदल करायचा आहे, ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जे विद्यार्थ्यांना पाहिजे आहे ते देण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत असतो. यामध्ये आमची संस्था प्रयत्न करत असते, त्याचबरोबर आम्ही वैयक्तिक काही प्रयत्न करत असतो, काही सामाजिक संघटना प्रयत्न करत असतात. यांच्या माध्यमातून आपण या शाळेमध्ये हळूहळू काही जे बदल करण्यात आले ते मी प्रथमतः सांगतो की आमच्या आत्ताची सध्याची शाळा आहे, या शाळेमध्ये प्रामुख्यानं 45 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. तसा आमचा पट 60 आहे कागदोपत्री, पण प्रत्यक्षात विद्यार्थी तेवढे आहेत. प्रत्येक वर्गात साधारणतः 15 विद्यार्थी आहेत. आम्ही त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रामुख्यानं पहिल्यांदा आम्ही NMMS सुरू केलंय. 18 पासून NMMS यापूर्वी नुसतं नावाला बसवलं जायचं, पण 18 पासून आम्ही NMMS सुरू केलं. NMMS परीक्षेत 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, 3 विद्यार्थी असं हे पासिंगचं प्रमाण आता वाढत आहे. त्याचबरोबर शिष्यवृत्ती, त्याही परीक्षेला आमच्या विद्यार्थी पास झालेले आहेत. त्याचबरोबर 2019-20 नंतर चित्रकला ग्रेड परीक्षा, जी इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आहे, ह्या दोन्ही ग्रेड परीक्षेत आमच्या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. गेल्या सलग 6 वर्ष आम्ही 100% निकाल लावतोय. त्याचबरोबर SSC 10वीचा निकाल सुद्धा सलग 6 वर्ष 100% लावलेला आहे. त्याचबरोबर अधिक गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही प्रामुख्याने 90 पेक्षा जास्त टक्केवारी वाढावी यासाठी पण प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये नुसते 3 माणसांनी संस्थेनं आम्हीच दिला नाही, अशा प्राप्त परिस्थितीत सुद्धा आम्ही ते वर्ग, तो विषय चांगल्या प्रकारे शिकवता यावा, चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती व्हावी यासाठी आजूबाजूच्या शाळेची मदत घेऊन तो विषय मात्र इथं शिकवला जाईल याची दक्षता घेतोय. कधी कधी जर बाहेरचा एखादा शिक्षक आला तर त्याला गेस्ट लेक्चरर म्हणून त्याला बोलावलं जातं, त्याच्याबरोबर ते शिक्षण किंवा तो विषय पूर्ण केला जातो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आम्ही ह्या शाळेच्या मध्ये प्रामुख्यानं प्रोजेक्टरची सोय केली. सातत्यानं आधुनिक शिक्षण तिथं चालू आहे. एका वर्गात स्मार्ट TV आहे आणि लॅब चालू आहे. लॅबवर प्रश्नपत्रिका सोडवणं, अभ्यास घेणं, आम्ही जरी नसलो तर स्वतः ते काम करणं, ते चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवलेल्या आहेत. आणि मगाशी काही विद्यार्थ्यांनी आपल्यातल्या विद्यार्थ्यांनी मतं मांडली की जो जास्त मार्क खातोय तोच उच्च पदावर जातोय, ही काय म्हण होती किंवा तो मुद्दा होता. तर खऱ्या अर्थानं त्या काळी जो खऱ्या अर्थाने शिक्षकांचं बोलणं खायचा, मार खायचा, टक्केपत्ते खायचा, तेच विद्यार्थी आज पुढे गेलेले दिसते. पण आताच्या विद्यार्थ्यांना ढगाले सरांनी सांगितलं बघा, काही बोललं का आला नाहीस असं विचारलं, का करत नाहीस असं विचारलं तर त्यांचे पालकच सांगतात की असं नका करू, थांबा तो करेल की, त्याला येतंय की, येईल की, म्हणजे अशी कारणं पालक सांगतात
विद्यार्थी सांगतात विद्यार्थी मोबाईलमध्ये गुरफटून गेलाय आणि त्याच्यामुळे त्याला अभ्यासाकडे खेचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. त्याची गुणवत्ता वाढवणं, त्याच्यावर संस्कार करणं, ते संस्कार समाजात जाणं, ह्या गोष्टी हळूहळू कमी होत चालल्यात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण ह्या 2000च्या बॅचला एकत्र आलात, ही बॅच एकत्र करावी, तो मेळावा घ्यावा असं तात्या आणि मी गेल्या 3-4 वर्षापासून प्रयत्न करत होतो. डेरवनला यात्रेत त्यांची नावं घ्यायची, त्यांचे नंबर घ्यायचे, आम्ही ग्रुप पण केले 2006चा 2007चा, पण त्यांचा काही रिस्पॉन्स नाही. माझ्या मोबाईलमध्ये पडले ते काय तर मेसेज टाकतात, पण मेळावा घेण्याचं धाडस कोणी अजूनपर्यंत केलं नाही. पण तुम्ही मात्र धाडस केलंय, हे अत्यंत कौतुकाची बाब आहे. आणि त्यांचा आदर्श पुढच्या पिढी 2007 2008 2002 ह्या घेतील आणि यांनी घ्यावा असं मला पण वाटतंय. त्याचबरोबर तुम्ही हे जी बॅच घेतलेला आहे तर तुमच्यात सुद्धा आत्मीयता वाढेल, एकमेकाचा चांगला परिचय होईल. आज काय आपला सौंदर्य काय करतोय, माझा सहकारी आज काय करतोय, त्याला आज कशाची गरज आहे, त्याला काही प्रत्येक वेळी काय प्रत्येकाला आर्थिक मदत देण्याची गरज नसते. काही वेळेला भावनिक मदत द्यावी लागते, काही वेळेला सामाजिक काही काम असेल तर त्यात मदत करावी लागते. काही वेळेला कुठे एखाद्या गावी मुंबईला भेटला, पुण्यात भेटला, एखाद्या दवाखान्यात जायचं असेल, तिथं मदत होत असेल तर तिथं आपण मदत करू शकतो. म्हणजे हे एकत्र येणं, ही शाळा हे माध्यम आहे आणि या माध्यमाद्वारे आपण आपली जवळीकता साधू शकतो. आपल्या एखाद्या मित्राला, आपल्या एखाद्या सहकार्याला, आपल्या एखाद्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने मदत करता येते, खऱ्या अर्थाने त्याच्याबरोबर सामील होता येते, त्याच्या सुखात दुःखात सहभागी होता येते, त्याचं सुख दुःख वाटून घेता येते. त्याच्या सुखामध्ये सामील झाले तर त्याचा थोडा नाही तर खूप मोठा आधार येतो. आणि हे काम तुमच्या वेळेसनं केलेलं आहे. ती परंपरा आपण पुढे चालवा, इतरांना सहकार्य करा, थोडी मदत करा. आणि दुसरा एक मुद्दा आहे की मगाशी एका वक्त्याने तुमच्या सांगितलं की 2050 सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आपण व्यायाम केला पाहिजे, थोडं खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, थोडं योगाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज खरी गरज कशाची आहे तर आज खरी गरज संस्काराची आहे. आज खरी गरज कशाची आहे, आपल्या आरोग्याची गरज आहे. आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणून आपल्या खाण्यावर नियंत्रण असेल, आपल्या आरोग्याच्या साठी जे काही मदत व्यायामाची असेल, योगाची असेल, हास्य क्लब असेल, त्या सगळ्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. त्याचबरोबर प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे 20 संगणकाची लॅब चालू आहे, त्याचबरोबर स्मार्ट टीव्ही आहे, प्रोजेक्टर आहे. पण दुर्दैवानं असं होतंय की लाईटच नसते. आम्ही अनेक कंपन्यांशी संपर्क साधलेला आहे. CRC फंडातून त्यांनी आम्हाला जे सोलर प्रकल्प आहे तो द्यावा अशी त्यांच्याकडे विनंती केलेली आहे, परंतु अद्याप ते काय आम्हाला मिळालेलं नाही. म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प साधारणतः 2 किमी व्याजचा जर मिळाला तर इथं 24 तास लाईट आहे. त्यामुळे संगणक लॅब चालू राहील, स्मार्ट टीव्ही चालू राहील, त्याचबरोबर प्रोजेक्टर चालू राहील. आणि त्याचबरोबर इथंच देऊळ आहे, देवळाला सुद्धा त्यातीलच लाईट आपल्याला देता येईल. आणि दिवसभर रात्रभर इथं सुद्धा काही काही कार्यक्रम होत असतात. दसऱ्याला कार्यक्रम होतो, त्यानंतर टिपऱ्याचा वगैरे कार्यक्रम असतो. अशा वेळी आणि वारंवार होत असतात, त्याचा सुद्धा उपयोग होईल. आम्ही यावर्षी 1,32,000ची कामं केली संस्थेकडून, त्याचबरोबर विविध संस्थेकडून, त्याचबरोबर आम्ही स्वतः खर्च घातलाय, एक पगार त्याच्यासाठी घातलाय. ही शाळेची रंगरंगोटी आम्ही आमच्या खर्चातून केलेली आहे. त्याचबरोबर 90 लाखाचं शौचालय आणि बाथरूम या दोन्ही गोष्टी आपण बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याची सोय 32,000 रुपये खर्च करून केलेला आहे. ॲक्वा बसवलेला आहे. त्याचबरोबर रॅम्प नवीन तयार करण्यात आला आहे. लाईटची सगळ्यात व्यवस्था करण्यात आली, हँडची व्यवस्था करण्यात आली. ज्या मोठ्या शाळेत सुविधा नाही त्या सगळ्या इथे देण्यात आल्या. इथं कुठली गोष्ट कमी आहे असं विद्यार्थ्याला वाटू नये. विद्यार्थ्याला इथं आल्यानंतर सर्व चालवता येते. आम्ही प्रामुख्यानं आम्हीच करतोय असं नाही, आम्ही करत असताना सगळ्या मुलांना समावेश करून घेतोय. तुम्ही हे खेळा, तुम्ही हे बघा, तुम्ही हे चालवा, तुम्ही हे करा. भविष्यातले ते विद्यार्थी आहेत. आणि खरोखरच तुम्ही सर्व सावित्रीच्या लेकी आणि तुम्ही सर्व ज्योतिबा फुले खरंच त्या शाळेत उपस्थित राहून हा जो धागा मैत्रीचा आठवण शाळेची ऋण या सर्व गुरुवर्यांचे हा जो तुम्ही काही तिथं असं बोध वाक्य
केलेला आहे. खरोखर मनापासून मी त्या बोध वाक्याकडे बघत आहे. खूप छान वाटलं. तुम्हाला आनंद होतोय मला सांगताना की तुम्ही 1999-2000 ची बॅच आहात. तशीच मी सुद्धा 1999-2000 ची मार्च पास आउट झालेली 10वीची विद्यार्थिनी आहे. आणि आमचाही गेट टुगेदर परवा रविवारी धोंडेवाडी या ठिकाणी होणार आहे. खरंच इथलं काय न्यावं, तयारी तर त्यांनी केलेलीच आहे, परंतु किती नवीन काहीतरी यातलं घेऊन तिथं काहीतरी सादर करावं असं खूप खुर्चीत बसून मी याचाच अनुभव घेते. कोण कसं बोलतंय, कोण आपलं नाव कसं सांगतंय, आपण काय केलं पाहिजे. तर आमचंही पहिलाच गेट टुगेदर आहे आणि तुमच्याकडून प्रेरणा मिळाली. खूप बरं वाटलं. खरं सांगायचं झालं तर सर तुम्हाला सर्वांना सांगते मी तुमची विद्यार्थिनीच आहे आणि मी या शाळेत काम करते. ज्या या गुरुदेव कार्यकर्त्यांनी या शाळेमध्ये काम केलेलं आहे त्यांनी जो पाया घातलेला आहे तो वृक्ष लावलेला आहे. याच्या हे जे मूळ त्यांनी रोवलेलं आहे आणि या वृक्षाच्या या छोट्याशा संकुलामध्ये मला काम करायची संधी मिळाली आहे. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते. 1993 साली जी पिढी जन्माला आली सर त्या पिढीपासून आतापर्यंत म्हणजे ही जी पिढी आहे खरोखर एक पुण्यवान पिढी आहे, सुसंस्कारी आहे, विज्ञान क्षेत्रात पुढाकार करणारी आहे, ज्ञानी आहे आणि त्या पिढीमध्ये आमचा जन्म झाला. आम्ही खरंच सर्व प्रकारचं अनुभव घेणारी ही आमची पिढी आहे. आम्हाला मोबाईल पाहायला मिळाला, आम्हाला संगणक वापरायला मिळाला, आम्हाला कॉम्प्युटर चालवायला मिळाला, आम्ही बैलगाडीतही बसलो आणि आम्ही विमानातही सैर केली. खरोखरच आम्ही पुण्यवान आहोत. पिढी हीच पिढी. तुम्ही आता आमचे कामे सर बोलता बोलता बोलले 2005 आणि 2006 या वर्षाच्या मुलांनी ग्रुप तयार केला. आम्ही माझी विद्यार्थी म्हटले, परंतु खरं सांगायचं झालं तर खरा मेळावा कुणी घेतला तरी आमच्या या पिढीनं घेतला. म्हणजे खरी सुसंस्कारी, खरी ज्ञानी, खरी तर ही आमची पिढी आहे. खरंच सरांनी मगाशी कविता मराठीतून सांगितली की पाठीवरती हात ठेव नुसतं लढ म्हणा सर, परंतु मी तुम्हाला उलट सांगेन की पाठीवरती तुम्ही माझ्या हात ठेवा मैत्रिणीच्या नात्यानं, मित्राच्या नात्यानं आणि पुढं लढ म्हणा. खरंच या शाळेचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार. 22% निकाल लागलेली ही बॅच, परंतु खरंच सर ती 22% म्हणजे आजची 90% एवढा हा निकाल आहे. कारण तोंडीची मार्क सोडली आम्हाला नव्हती. 20% तर सरांच्या हातातली मार्क होती आणि ती 20% सोडून जर ही झाली खरं ही बॅच घडली. या बॅच नंतर दुसरी अशी बॅच घडणं शक्य नाही, ना भूतो ना भविष्य. ही माझी खरं ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी खूप नशिबान समजते. माझं माहेर ढेबेवाडी खोऱ्यातून ते सासर या खोऱ्यामध्ये असलेली सर्व विद्यार्थी इथे ढेबेवाडी क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी इथं आहेत, या भागात काम करणारे विद्यार्थी इथं आहेत. खरंच मी मैत्रीण आहे तुमची सर्वांची आणि तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीवरती हात ठेवा आणि म्हणा मॅडम लढा. ज्या दिवशी माझी इथं ऑर्डर निघाली त्या दिवशी ढगाले सरांची गाडी घेतली आणि त्याच दिवशी म्हणाले सर मी मोठ्या शाळेतून छोट्या शाळेत काम करणार, मला कसं वाटेल, मला एवढी छोटी शाळा बघायची सवय नाही. त्यांना माहिती आहे मी साळुंखे हायस्कूल पाटणमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. 5वीला तयार झालेला विद्यार्थी ऑटोमॅटिक आमच्याकडे येत होता, ज्याचं इंग्रजी उत्कृष्ट असायचं. 8वी 9वी 10वीला शिकवायला आम्हाला काही टेन्शन नसायचं. परंतु या शाळेत आल्यानंतर खरं कळालं की ज्या दिवशी आम्हाला 5वीला इंग्रजी शिकवायला ABCD सुरुवात केली, ज्या सरांनी झटपट इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक घेऊन ते पुस्तक घेऊन या विद्यालयामध्ये खरं मी 8वीला शिकवायला सुरुवात केली आणि इंग्रजीचा निकाल 2023-2024 या वर्षाचा 100% लावला. स्कॉलरशिपसाठी खरंच अतिशय चांगला मुख्याध्यापक कसा असावा, छोटी शाळा असो किंवा मोठी शाळा असो, सर्वस्व त्या शाळेची सर्व जबाबदारी ही त्या मुख्याध्यापकांवरती असते. आणि आमच्या शाळेला लाभलेले मुख्याध्यापक कांबळे सर खरोखर म्हणजे नावाजण्याजोगे आहेत. ते कुठेही काही आमचं चुकत नसेल तर आम्हाला मार्गदर्शन करतात. क्षणोक्षणी आम्हाला सांगतात की नाही आपल्या भागातील ही छोटी शाळा आहे, ही छोटी शाळा कुणी म्हटलं नाही पाहिजे. मी तो जरी बदलून गेलो तरी उद्या म्हणलं नाही पाहिजे की ही कांबळे सरांची शाळा आणि ही शाळा पाक दौडायला आली असं नाव न निघता ही कांबळे सरांची शाळा नाही तो बदलून घालवता कामा नये. आणि याच
यांच्याच मार्गदर्शनाखाली खरोखरी शाळेत आम्ही स्कॉलरशिपला मागच्या वर्षी 2 विद्यार्थी लावले, NMNS ला 2 विद्यार्थी लावले. इथं चित्रकलेचा शिक्षक नसतानाही चित्रकलेचा निकाल 100% लावला. A श्रेणी आणि B श्रेणीमध्ये विद्यार्थी चित्रकलेत पास झाले. खरंच या शाळेचे सर्व गोष्टीमध्ये ही शाळा नावाजलेली होत आहे. आणि मी माहेरवाशी या मोहिते सरांना अशी विनंती करते की मी माहेरवाशी त्या बाजूने त्यांना सांगू इच्छिते की नुसतं पाठीवरती हात ठेवा आणि शिक्षकांना तुम्ही लढ म्हणा, एवढी तुम्हाला विनंती करते. मला खूप बोलावंसं वाटतं, कारण मला उद्या परवा असं इथं उभं राहून बोलता आलं पाहिजे. खरंच सरांनी जगाले सरांनी मला ज्या दिवशी येणार त्या दिवशी म्हणजे मॅडम तुम्ही जावा, हजर व्हा, काही काळजी करू नका, सगळे विद्यार्थी माझे आहेत. मी त्या ठिकाणी 15 वर्ष काम केलेलं आहे. तुम्हाला कोणतंही काही संकट आलं किंवा तुम्हाला कोणताही काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. पालक चांगले आहेत, माणसं चांगली आहेत, विद्यार्थी चांगले आहेत, शाळा चांगली आहेत. तुम्ही मात्र काम चांगलं करा हीच तुम्हाला माझी विनंती राहील. आणि खरोखर जगाले सर तुमचं हे वाक्य मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत लक्षात ठेवीन आणि अतिशय उत्साहाने काम करेन. कोणतीही गोष्ट असेल, उदाहरणार्थ आज तुम्ही गाणं म्हटलं ही शाळेची विद्यार्थिनी, खरंच आपण टीव्हीवरती लाईव्ह कॉन्टेस्ट बघतो, इंडियन आयडल बघतो, सुरांचा कार्यक्रम बघतो आणि खरोखर त्यावेळेस जर ही आमची विद्यार्थिनी तिथे गेली असती तर खरोखर आज श्रेया घोषालच्या जाग्यावरती ही आमची विद्यार्थिनी असती. हे जे आपण बघितले स्केच काढलेलं आहे, कोणत्याही चित्रकलेचा शिक्षक नाही आहे शाळेला, तरी असे स्केच काढणारे अतिशय सुंदर असे उत्कृष्ट चित्रकार इथं आहेत. गृहिणी चांगल्या आहेत, सर्व गुण संपन्न ही बॅच आहे. या बॅचला माझे खरं त्रिवार वंदन. आणि मला सगळ्यात महत्वाचं सरांनी सांगितलं आमच्या शाळेसाठी कशाची आवश्यकता आहे. सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, परंतु मला एकच गोष्ट महत्वाची सांगायची आहे. जर शाळेमध्ये एटने सरांनी देशमुख सरांनी आल्यापासून सांगितलंय तर 250 विद्यार्थी होते, बेंच नव्हते बसायला, एका बेंचवर 4 विद्यार्थी बसायचे. पण आता एका विद्यार्थ्याला 4 बेंच असतील एवढे बेंच आहेत आणि विद्यार्थी संख्या खूपच कमी आहे. तुम्ही सर्वजण माझ्याच वयाचे आहात, म्हणून तुम्हाला मी मैत्रीण आणि मित्र या नात्याने तुम्हाला अशी विनंती करते की खरंच सेमी नाही म्हणून इथं विद्यार्थी मी घालत नाही असं काही हा जो गैरसमज आहे तो फक्त मनातून काढून टाका. तुमची मुलं बाहेर जात असतील तर खरंच या शाळेत घाला. या शाळेसाठी मुलांची आवश्यकता आहे. सोयी सुविधा सगळ्या होतील पण मुलंच नसतील तर त्या सोयी सुविधांचा उपयोग काय. माझं तुम्हाला अतिशय कळवळीची विनंती आहे की जी मधलीवाडी आहे, देरवण आहे, बहिरेवाडी असेल, आपल्या दर्याखोऱ्यातील सर्व विद्यार्थी जर या शाळेमध्ये शिकले तर खरोखर आम्हालाही शिकवाय बरं वाटेल. बेंचला शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकवलं म्हणून हे शिक्षक घडले आणि म्हणून तुम्हीही घडला. विद्यार्थी असतील तरच शाळा असेल तरच विद्यार्थी. या म्हणीप्रमाणे खरोखर इथं गरज आहे ती विद्यार्थ्यांची आणि यासाठी खरंच प्रयत्न करावा. तर आम्ही बऱ्याचदा गेलेलो होतो तुमच्या आपले हे पवार साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही बऱ्याचदा विनवणी केलेली आहे की मधलेवाडी या ठिकाणचे जे काही विद्यार्थी चापाची शाळा आमचीच आहे. तुम्ही मराठीतून शिकलाय, मीही मराठीतून शिकलाय. छडीवाडी छमछम विद्या ही गमगम या उक्तीप्रमाणे सरांनी खरोखर मारून आणून जाऊन आपली इंग्रजी चांगली झाले. आपण आता फ्लुएंटली इंग्रजी बोलू शकतो. सगळं काय जर माणसाचा बेस चांगला असेल, गणित चांगलं फक्त असेल तर ते कोणत्याही भाषेतून असू दे आपण ते चांगलं करू शकतो. मराठी मीडियम आहे म्हणून इथं मुलगा नको, सेमी आहे म्हणून चापाला घालूया. चापाची आमची संस्था आहे, परंतु या शाळेचा सोयी सुविधांचा उपयोग होईल असं मला वाटतं आणि प्रत्येकानं या शाळेमध्ये आपले गावचे विद्यार्थी घालावे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला 2 गोष्टीची विनंती करतो की साधारणपणे आपल्या इथे शिकलेला प्रत्येक विद्यार्थी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत जातो. फार पूर्वीच्या काळी आमच्या इथं बघा गॅसमध्ये आणि काचमध्ये भरपूर लोक होते, ज्याचं शिक्षण अपुरं राहायचं 10वी 8वी 12वी तर ते मुलांना सहज लगेच घेऊन जायचे. 10वी झाली की तो मुलगा लगेच
मुंबई पुण्याला घेऊन जायची की जेणेकरून त्याच्यावर उपजीविकेचा संस्कार व्हायचा. म्हणजे याच्यानंतरचं भवितव्य हे उपजीविकेशिवाय चालणार नाही असा संस्कार व्हायचा. तर आपल्या इथले बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएशन 12वी कंप्लीट होतात. आता त्या मुलांना तुम्ही वेळोवेळी येऊन आपल्या इथल्या मुलांना मार्गदर्शन करावं. तुम्ही सेतूसारखं काम करावं की जणू काही म्हणजे शिक्षणातून निघाल्यानंतर नोकरीपर्यंतचा प्रवास जो असतो तो सर्वात अतिशय खडतर असतो. हा सगळा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या अनुभवाचा फायदा ग्रॅज्युएट झालेल्या 12वी झालेल्या मुलांना व्हावा की जेणेकरून त्यांना नोकरी शोधणं किंवा उपजीविकेचं साधन शोधणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. कारण तो जो 1-2 वर्षाचा कालावधी असतो तो खूप खडतर असतो. तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ञ आहात किंवा माहीर झालेला आहात किंवा तुम्हाला तुमच्या क्षेत्राची बरीचशी माहिती आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं आपण जेव्हा सगळेजण एकत्र बसतो थोडक्यात एकाच वेळेला 12 पुस्तकं वाचल्याचा तो अनुभव आहे. एकाच वेळेला आपण सगळेजण जेव्हा बोलतोय त्याला कोण वेगळ्या क्षेत्रात आहे, कोण औद्योगिक क्षेत्रात आहे, कोण नोकरीवजा आहे, कोण शासकीय याच्यामध्ये आहे. तर या सगळ्याचा अनुभव जेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या कानोकानी पोहोचवत असतो त्यावेळेला किंचित कुठेतरी अशी उर्मी तयार होते, इच्छा तयार होते किंवा तो अनुभव मिळतो आणि त्यातून मुलांना भवितव्य घडवायला सोपं जातं. ती एक जबाबदारी आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं करावी अशी ग्रामस्थांच्या वतीनं, शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं, शाळेच्या वतीनं आपल्या सर्वांना हे एवढंच काम इथं न थांबवता वेळोवेळी वर्षानुवर्ष शाळेला शाब्दिक मार्गदर्शन असेल किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल कुठल्याही गोष्टीसाठी आपण शाळेला वेळोवेळी भेट द्यावी अशी विनंती करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार प्रदर्शन करण्यासाठी सन 2000च्या बॅचचे विद्यार्थी निलेश सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचा आभार प्रदर्शन पुन्हा एकदा या 2000च्या बॅचच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विद्यार्थ्यांच्या विनंतीला सर आपण या ठिकाणी मान दिला. आपण या ठिकाणी सहभागी झालात. आपण 2 शब्द मनोगत व्यक्त केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं. खरं तर मार्गदर्शन करत असताना सर आम्हाला असं वाटतं खरोखरच वर्ग भरला काय, आम्हाला देशमुख सर शिकवतात का काय, येतने सर शिकवतात का काय असं वाटायला लागलं. आणि पुढच्या वेळी असं वाटायला लागलं तर वर्गातच आपण आपलं गेलं 1-1 तास सर आम्हाला शिकवतो बरोबर. कारण शिक्षण हे जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत घेतच राहायचं असते. शिक्षण संपर्यंत माणूसच संपतो असा विषय. त्यामुळं पुन्हा एकदा आपण सर्वजण त्या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी स्नेहभोजन करायचं आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो देखील करायचा आहे. त्याच्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी साड्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. उपस्थित जे विद्यार्थी आहेत त्यांना तो होईल आणि त्याच्यानंतर फोटो वगैरे काढून आपला कार्यक्रम संपन्न होईल असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.